तुम्हाला आयुष्यात प्रगती, समृद्धी, यश हवं आहे का हो? मग हा श्लोक तुमच्या डोक्यात पक्का कोरवून ठेवा. सृष्टीच्या सुरुवातीलाच प्रजापतीने म्हणजे ईश्वराने माणसाची निर्मिती करतानाच समृद्धीचा एक सिक्रेट कोड दिलेला होता आणि तो म्हणजे यज्ञ. श्रीकृष्ण सांगतायत की यज्ञाशिवाय तुमची प्रगती होणे अशक्य आहे. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 10 मध्ये श्रीकृष्ण सांगतात, सृष्टीच्या सुरुवातीला यज्ञासहित प्रजा निर्माण केली होती. सांगितले की या यज्ञाद्वारेच तुमची वृद्धी म्हणजे प्रगती हो आणि हा यज्ञच तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू ठरो. आता इथे प्रजापतीचा आदेश आणि कामधेनू या संकल्पनेचा खरा अर्थ काय? तर मनुष्य आणि यज्ञ, त्याग आणि समर्पण हे वेगळे वेगळे नाही आहेत. निसर्गातील प्रत्येक गोष्ट यज्ञावर चालते. सूर्य उष्णता देतो, झाडे फळे देतात, नद्या पाणी देतात. जर मानवाने फक्त घ्यायचा विचार केला तर स्वतःचा स्वार्थ आणि अहंकार देण्याचा विचार केला नाही तर त्याचे पतन निश्चित आहे. कामधेनू म्हणजे काय? कामधेनू म्हणजे काल्पनिक गाय नाही आहे. जेव्हा तुम्ही सत्यासाठी आणि समाजासाठी स्वतःच्या स्वार्थाची आहुती देऊन कर्म करता, यज्ञ करता, तेव्हा ते यज्ञरूपी कर्म तुमच्या सर्व स्वप्न आणि उद्दिष्ट पूर्ण करतं. आता तुम्हाला जर आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने विकसित व्हायचं असेल, समृद्ध व्हायचं असेल, तर तुम्हाला यज्ञाची सवय लावावीच लागेल ना. मग ती सवय कशी लावायची, म्हणजे खऱ्या समृद्धीचा रिअल मार्ग कसा शोधायचा, ते या श्लोकामधून घ्यायचे धडे. केवळ घ्यायचा विचार सोडून द्या. जगाकडून फक्त ओरबाडून घ्यायची सवय सोडा. तुम्ही जगाला काय देताय ना, म्हणजे काय आहुती देताय ना, यावर तुमची खरी समृद्धी अवलंबून आहे. कष्टाची आहुती द्या. यशाची कामधेनू तेव्हाच दूध देईल जेव्हा तुम्ही तुमच्या आळसाची, स्वार्थाची आणि अहंकाराची आहुती यज्ञाच्या अग्नीत द्याल. आणि तिसरं म्हणजे परस्परावलंबन ओळखा. निसर्ग आणि समाज तुम्हाला जे देत आहे ना त्याबद्दल थँक्यू म्हणजे कृतज्ञ राहा आणि यज्ञाच्या भावनेने योगदान द्या. स्वार्थी म्हणून प्रगती शोधू नका. यज्ञाच्या भावनेने कर्म करा, कष्टाची आहुती द्या आणि आयुष्याला कामधेनूसारखे समृद्ध बनवा.